सगळ्यांमधून एक मला अनुभव आणि मी तुमचा समवयस्क आणि तुमचा मित्र आहे म्हणूनच तुम्हाला सांगू इच्छितो, तो म्हणजे तुमचं वैचारिक विश्व समृद्ध करण्यामध्ये या सगळ्यांचं फार मोठं योगदान असतं. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की एखाद्या विषयावरती भूमिका निश्चित करत असताना, एखाद्या घटनेवरती आपलं मत ठरवत असताना तुम्हाला तुमचा दृष्टिकोन जर जास्तीत जास्त समृद्ध आणि प्रगल्भ करायचा असेल तर याचं फार महत्व आहे. आणि हे काही फक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे किंवा हे फक्त कायद्याच्या क्षेत्रात आहे आणि मग टेक्नॉलॉजी वाल्यांचा याच्याशी काही संबंध नाहीये किंवा फक्त युपीएससी वाल्यांनाच गरजेचं आहे अशाचा भाग नाहीये. तर तुम्ही कुठेही जा, आज मॅनेजमेंटमध्ये तुम्ही गेलात तरी पण या सर्व विषयांचा विचार तिथेही केला जातो. मग ते अगदी जिओ पॉलिटिक्स पासून ते इकॉनॉमी पर्यंत आणि इंटरनॅशनल रिलेशन्स पर्यंतचे. तर या सर्वाचा आज पूर्वीसारखं एक क्षेत्र आणि एकच कारकुनगिरी मी करेन असं राहिलेलं नाहीये. आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने आज आपण मेक इन इंडिया या विषयाला थोडासा न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मेक इन इंडिया आपण सर्वांनी ऐकलं असेल की काही वर्षांपूर्वी म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार निवडून आल्यानंतर नव्याने सप्टेंबर 2019 मध्ये मेक इन इंडिया या प्रोग्रामची घोषणा केली. आणि त्यानंतर मग एक मोठा सिंह आणि मग तो सिंह आपण सर्वांनी पाहिला आणि तो त्याचा लोगो ठरवण्यात आला. आणि मग त्यानंतर जशी ती प्रोग्रामची घोषणा झाली त्यासोबत काही प्रमाणावरती टीकाही झाल्या की मेक इन इंडिया काय आहे किंवा मेक इन इंडिया ने नेमकं काय साध्य केलं किंवा मग जॉब्स कुठे आहेत, एम्प्लॉयमेंट कुठे आहे. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच मला हे क्लिअर करायला आवडेल की आपण काही कोणत्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी इथे आलेलो नाही आहोत. पण मेक इन इंडिया ही केवळ एका नवीन सरकारने केलेली घोषणा किंवा नवीन पक्षाची म्हणून एखादा महत्वाकांक्षी कार्यक्रम असं नाहीये. तर मेक इन इंडिया हा वस्तुतः एक चेंजिंग इकॉनॉमिक डायमेन्शनचं प्रतीक आहे. आणि ते फक्त भारताच्या बाबतीत घडते असं नाहीये, तर संपूर्ण जगामध्ये. म्हणजे अनेक वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर मेड इन इंडिया याला खूप महत्व होतं. म्हणजे आठवत आहे की मेड इन इंडिया आहे का, मेड इन इंडिया आहे का. आता त्याचा आपण मेक इन इंडिया या स्टेज पर्यंत आलेलो. तर तो मेक इन इंडिया नेमकं काय आहे. आता या सगळ्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी आपण पाहिलं की एक साधारण कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये असते की मेक इन इंडिया म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब भारत बनावं, बरोबर ना. मॅन्युफॅक्चरिंग होणार म्हणजे काय होणार आहे, तर तिथे मॅन्युफॅक्चरिंग इन द सेन्स कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग हब व्हावं म्हणजे काय अपेक्षा आपल्याला सर्वांना माहिती आहे, बरोबर. की या ठिकाणी नवीन प्रोडक्ट्स जे आहेत ते इथे बनवले जावेत, बरोबर. त्याच्या फॅक्टरीज इथे चालाव्यात आणि त्या फॅक्टरी चालवणारे कोण आहेत इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट इथे भारतामध्ये प्रोडक्शन व्हावं. आणि त्याची ती कन्सेप्ट जी आहे ती मेक इन इंडिया. आणि मग ती मेक इन इंडिया ही प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी म्हणून मग ज्या ज्या सर्व योजना आणि जे जे सर्व बदल करणं आवश्यक आहे ते सर्व त्या अंडर करायचे असा त्यामागचा मुख्य उद्देश. आता आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, लहानपणापासून इतिहासामध्ये आपण शिकलो ते म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश आले. ब्रिटिश कसे आले, पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आले, बरोबर. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश आले. त्यावेळेस ब्रिटिशांनी म्हणून स्वतःचं जे काही अस्तित्व निर्माण केलं हे एका व्यापाराच्या माध्यमातून केलं असं आपण कायम ऐकतो, बरोबर आहे. आणि मग त्या आधारावरती आजही आपण कुठल्याही कंपनीकडे बघताना आपला दृष्टिकोन तोच असतो ना. तुम्ही सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप, फेसबुकवरती असं खूप वेळा ऐकलं असेल की ब्रिटिश कोण होते, ब्रिटिश व्यापारी होते आणि ब्रिटिश कंपनी घेऊन आले आणि त्यांनी संपूर्ण भारत हा ताब्यात घेतला, बरोबर आहे. आणि मग त्या आधारावरतीच आपला एक पर्स्पेक्टिव्ह बिल्डअप होत जातो की कंपनी म्हणजे काय, विदेशी कंपन्या म्हणजे वाईट, बरोबर. किंवा विदेशी कंपन्या आल्या म्हणजे आपल्या देशाचं नुकसानच करणार, आपला देश ताब्यात घेणार. तर या सर्वांमध्ये थोडीशी आपण तुलनात्मक चिकित्सा ही प्रत्येकाने आपल्या आपल्या मनामध्ये केली पाहिजे. त्याचा एक रिव्ह्यू घेतला पाहिजे. तो म्हणजे ब्रिटिशांच्या ज्या काळामध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले आणि ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये आपली स्थापना केली आणि त्यानंतर जे एकूण कारभार सुरू होता त्यावेळेसच्या कंपन्या, त्यांचं स्वरूप, त्यावेळेस भारताची एकूण राजकीय परिस्थिती आणि आज आपण देश म्हणून जेव्हा विचार करत असतो त्यावेळेसची राजकीय परिस्थिती. त्यामुळे त्या कंटेक्स्टमध्ये जर आपण विचार करायचं म्हटलं की ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी आली, मग तशाच कंपन्या येतात आणि त्या देश ताब्यात घेतात, तर हे तितकं योग्य नाही आणि त्याला आपल्याला म्हणता येईल की फिजिबलही नाही अशा प्रकारचा विचार करतो. त्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की ईस्ट इंडिया कंपनीकडे स्वतःचं सैन्य बाळगण्याची परवानगी होती. आता तुम्हाला अशी कोणती कंपनी भारतामध्ये माहिती आहे का की जिथं स्वतःचं सैन्य असतं किंवा जिथं स्वतःचं खासगी फोर्स असते, असं काही नाहीये. ब्रिटिशांच्या काळामध्ये तशी त्या कंपनीकडे तसे अधिकार होते. त्यानंतर मग त्यांना टॅक्स गोळा करण्याचे अधिकार मिळाले होते
आता टॅक्स गोळा करण्याचे अधिकार कुठल्या कंपनीला दिले जातात का? आपण ऐकलेलं आहे का की एखादी कंपनी टॅक्स गोळा करते, किंवा शेतसारा गावाकडे खूप भरला जातो, तर शेतसारा भरताना तुम्ही सरकार दफ्तरी भरता, ते कुठल्या कंपनीमध्ये भरत नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे की तेव्हाची राजकीय परिस्थिती भारताची काय होती, तर भारत हा बहुतांशी खूप आक्रमणांपासून थकलेला आणि म्हणजे बऱ्याच आक्रमणां झेलून झेलून खूप कमजोर झालेला असा देश होता, बरोबर. राजकीय दृष्ट्या, मी आर्थिक दृष्ट्या म्हणत नाहीये, पण राजकीय दृष्ट्या भारत हा फार कमकुवत झालेला होता. त्यामध्ये काही एकसूत्री असं कोणतं राज्य अस्तित्वात नव्हतं, बरोबर. छोटी छोटी वेगवेगळी साम्राज्य होती. देश म्हणून जरी भारत एक असला तरी पण राज्य वेगळी वेगळी होती, वेगवेगळे राजे होते. अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी केलेलं आक्रमण आणि त्यानंतर त्या ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू कसा देश ताब्यात घेतला, हा विचार करणं बरोबर आहे. पण आजच्या संदर्भाने त्याचा विचार करत असताना तसा विचार केला नाही पाहिजे. त्याचं कारण यामागे मोठी फिलॉसॉफी जी राहते ती म्हणजे कंपनी किंवा कुठल्याही डेव्हलपमेंटला किंवा कुठल्याही इंडस्ट्रियलायझेशनला पहिल्यांदा विरोध करण्याची. तर ती जी फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी पूर्णतः चुकीची आहे. त्याचं कारण ते त्या चष्म्यातून विचार करू इच्छितात. आणि दुसरं महत्वाचं धोकादायक या सगळ्यांमध्ये हे आहे की आपण आज सोशल मीडियावर असल्यामुळे, आपण फेसबुक व्हॉट्सअपवरती असल्यामुळे आपल्यापर्यंत अशा प्रकारचं लॉजिक हे मिळतं, बरोबर. हे लॉजिक आहे ना की ईस्ट इंडिया कंपनी आली, उद्या मेक इन इंडियाच्या माध्यमातून तुम्ही आणखी कंपन्या आणल्यात, ते देश ताब्यात घेऊन टाकेल, तुम्ही त्यांना देश विकणार आहात. लॉजिक आहे, लॉजिकली ही गोष्ट पटण्यासारखी आहे. पण त्याचा एकूण सारासार विचार केला आणि त्यावेळेसची जिओ पॉलिटिकल सिच्युएशन, त्यावेळेसची कंडिशन आणि आजच्याशी त्याच्या संदर्भाने विचार करताना हे शक्य नाही आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे हा जो दृष्टिकोन जो आहे आपला फॉरेन इन्व्हेस्टर्सकडे बघण्याचा, हा जो आपला दृष्टिकोन आहे कंपन्यांकडे बघण्याचा, हा बदलण्याची गरज आहे, बरोबर. आता ऍट द सेम टाइम दुसरा मेक इन इंडियाचे जेव्हा म्हणजे इंट्रोड्यूस भारतात करण्यात आला, त्याआधी आपण खूप वेळा ऐकलं होतं की मेक इन इंडियाने नक्की साध्य काय केलं. आज जर कोणी विचारलं की मेक इन इंडियाच्या माध्यमातून काय साध्य झालं, तर आपण गेल्या 5 वर्षांचे एफडीआय दाखवतो की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून कंटिन्युअस 2015, 16, 17, 18 आणि आता 19 पर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही कायम त्याचा ग्राफ जो आहे तो ग्राफ असा वरती राहिलेला. त्याची आकडेवारी वगैरे यामध्ये मी फार जात नाही, ती तुम्ही वेबसाईटवरती बघू शकता. तर हे सप्टेंबर 2014 मध्ये ही घोषणा झाल्यापासून मेक इन इंडियाची आजपर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढत गेली. आता एफडीआय वाढत गेला म्हणजे काय झालं, तर भारतामध्ये विदेशातून खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक झाली असं ज्याला म्हणता येईल, की भारतातल्या उद्योगांसाठी, भारतात मॅन्युफॅक्चरिंगसाठी विदेशातले जे बिझनेसमॅन आहेत, विदेशातले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून गुंतवणूक केली. गुंतवणूक म्हणजे नॉट नेसेसरी आपण ज्याला गुंतवणूक समजतो की ती पैशाच्याच माध्यमातून असेल. गुंतवणूक कशी असू शकते, म्हणजे मेट्रो सारख्या प्रकल्पाला मदत करणं ही पण एक प्रकारची गुंतवणूक आहे, जे जपानने आता केलं. तर अशा स्वरूपाच्या गुंतवणुकी या खूप भारतामध्ये वाढल्या आणि त्या वाढत गेल्या. या एफडीआयला एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर विरोध व्हायचा. आपण कधी वाचलंय का वर्तमानपत्रातून, न्यूजपेपरमधून की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला विरोध होतोय, एफडीआयला विरोध होतोय. ते एफडीआयला विरोध करण्यामागे कायम भीती अशी असायची सर्वांना की फॉरेन कंपन्या जर आल्या तर त्या इनडायरेक्टली भारताची इकॉनॉमी जी आहे ती कंट्रोल करते. इकॉनॉमी कंट्रोल करते इन द सेन्स काय होतं की जेव्हा एखादी कंपनी ही तुमच्या देशामध्ये आली, म्हणजे एकदम मी छोटं उदाहरण सांगतोय, मोठ्या याची खूप चांगली चांगली टेक्निकल उदाहरणं आहेत आणि असू शकतात, की त्यामध्ये तुमच्या देशातले 50,000 लोक नोकऱ्या करतात. मग ज्या दिवशी ती कंपनी इथून निघून जाते, विड्रॉ करते, ते 50,000 लोक एका क्षणामध्ये बेरोजगार होतात. याला म्हणतात त्या कंपनीकडून तुमचं अर्थव्यवस्था आणि इकॉनॉमी इनडायरेक्टली कंट्रोल होणं. हे फक्त एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत नाही आहे, बऱ्याचशा इतर बाबतीतही कंपन्या असं करू शकतात आणि ते झालेलं आहे, आपण पाहिलेलं पण आहे, बऱ्याच देशांमध्येही तसं होतं. त्यामुळे एक भीती होती की इकॉनॉमी काय केली जाईल तर आपली कंट्रोल केली जाईल. आणि मग स्वाभाविक असतं की आपण लोकशाही देशामध्ये राहतो, त्यामुळे इथल्या कुठल्याही राज्यकर्त्याला निवडून यायचं असतं. मग निवडून येण्यासाठी ज्याच्या राज्यात 50,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या तो पुन्हा निवडून येऊ शकेल का त्या मतदारसंघातून, ही भीती असते. मग त्यामुळे ते पॉलिसी बनवत असताना, गव्हर्नमेंटचे रूल्स नियम ठरवत असताना त्या कंपन्यांना थोडंसं झुकतं माप देतात, त्यांच्या गोष्टी जास्त विचारात घेतात. असं सर्व एकूण त्यामागचा तर्क आहे आणि लॉजिक आहे. भारत जेव्हा पहिल्यांदा इकॉनॉमी म्हणून तयार होतं, तर इकॉनॉमिक मॉडेल आपल्याला माहिती आहेत का कोणते कोणते असतात साधारणतः अर्थव्यवस्थेचे? की आपण भारताची अर्थव्यवस्था कोणती अर्थव्यवस्था माहिती आहे का? अमेरिकेची कोणती आहे किंवा चायनाची कोणती आहे माहिती आहे? सुरुवातीला कोणती होती? तर 1-2 मॉडेल शक्यतो पहिल्यांदा रूढ होते. ते म्हणजे एकतर कम्प्लीट
ज्याला म्हणता येईल पब्लिक इकॉनॉमी आणि पब्लिक कंट्रोलनी चालणारी इकॉनॉमी, असं ज्याला लेफ्टिस्ट मॉडेल म्हणतात. आणि दुसरी अगदी रायटिस्ट मॉडेल म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, की ज्यामध्ये कंपन्या ठरवणार, ते प्रोडक्शन करणार, लोकांना जे आवडेल ते लोक विकत घेणार, त्यानुसार त्याचे रेट्स ठरणार आणि त्या आधारावरती मग पुढे त्यात गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप कुठेच नसतो. दुसऱ्या बाजूची जी इकॉनॉमी आहे त्यामध्ये पूर्ण गव्हर्नमेंट कंट्रोलनी सगळ्या गोष्टी चालणार, प्रायव्हेट ओनरशिप कोणाचीच नाही, प्रायव्हेट कंपन्या कोणाच्याच नाही, जे काय असणार ते सर्वांच्या मालकीचं असणार, असं ते एक इकॉनॉमिक मॉडेल होतं. त्यामध्ये मग ते जे दुसरं लेफ्टिस्ट इकॉनॉमिक मॉडेल आहे हे बऱ्याच ठिकाणी अनसक्सेसफुल झालं. आज अनेक लेफ्टिस्ट देशांनी पण शेवटी पुढे जाऊन कॅपिटलिस्ट इकॉनॉमी स्वीकारलेली आहे, ज्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो, की ज्यामध्ये प्रत्यक्ष जे कंपन्या म्हणजे जे बनवणारे असतात, प्रोडक्शन करणारे जे असतात, जे मॅन्युफॅक्चरर असतात, ते आणि कन्झ्युमर हे दोघं थेट एकमेकांशी संबंधित असतात. त्यामध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप कुठे नसतो, शक्यतो जास्त नसतो. आता अगदीच नसतो अशातला भाग नाहीये, पण काही प्रमाणामध्ये जितकं लिबरल आणि जितकं मुक्त अर्थव्यवस्था ठेवता येईल ते नसतं. मग त्याचे काही डिसएडव्हान्टेज म्हणेल, म्हणजे उदाहरणार्थ सगळ्या लोकांना सिगरेट प्यावीशी वाटते, मग सिगरेटचं प्रोडक्शन खूप होईल देशामध्ये, बरोबर, मग अन्नधान्याचं काय होणार असा एक विचार मांडला जातो. म्हणजे हे खूप छोटं उदाहरण आहे, पण सांगायची गोष्ट अशी आहे की लोकोपयोगी गोष्टी आणि लोकांना आवडणाऱ्या गोष्टी हे लोकांना ठरवता येतात का, असा एक मुख्य मूलभूत त्यामागचं लॉजिक आहे. की लोकांना कळतं का की खरोखर चांगलं काय आणि मग कोणत्यासाठी किती पैसे मोजायचे, याच्याबाबतचा जे ज्याला म्हणता येईल की सारासार विचार खरोखर लोक सक्सेसफुली करू शकतात का. आणि जर उद्या लोक एखाद्या प्रोडक्टवर डिपेंडंट झाले तर मग त्या कंपन्यांनी त्यांची लूट चालवली, म्हणजे वाटेल तितके पैसे वाढवले, तर असंही होऊ शकतं. असे काही कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये म्हणजे लॉजिक एक डिसएडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक्स दाखवले जातात. दुसऱ्या बाजूला पूर्ण पब्लिक ओनरशिपची कंपनी म्हणजे इकॉनॉमी आहे, की ज्यामध्ये सर्व कंपन्या, सगळ्या प्रकारचे प्रोडक्शन, तुमचे अगदी कपडे बनवण्यापासून ते तुम्ही आंघोळीला वापरणाऱ्या साबणापर्यंत सर्व गव्हर्नमेंटकडून बनवलं जातं. ठीक आहे, त्यामध्ये प्रायव्हेट बिझनेसला काही पाव नाही, अशा स्वरूपाची एक इकॉनॉमी आहे. तर यामध्ये लेफ्टिस्ट सोडून ही रायटिस्ट इकॉनॉमीकडे आली आणि मग हे जे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशनच्या ज्या प्रोसेस आहेत या टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या आहेत. सुरुवातीला तुम्ही जर अनुभवलं असेल तर तुम्हाला आठवतं की खूप गव्हर्नमेंट कंपन्या भारतामध्ये होत्या, आज त्या तितक्या मोठ्या प्रमाणावरती ऍक्टिव्ह नाही आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आता इतर कंपन्याही येऊ लागल्या. म्हणजे एक मोठं उदाहरण जर घ्यायचं असलं तर ॲव्हिएशनचं, विमान वाहतूक सेवा कोणती असायची पूर्वी, एअर इंडिया होती. आज त्यामध्ये कोण कोण आहेत, गो एअर आहेत, इंडिगो आहेत, बरोबर, हे सगळेजण त्यामध्ये उतरले आणि किंगफिशर होतं, बरोबर. तर हे जेट एअरवेज आहे. तर हे प्रायव्हेटायझेशनचं एक प्रकार आहे की त्यामध्ये प्रायव्हेट लोकांना त्यांनी अलाउ केलं की तुम्ही पण बिझनेस करू शकता. आता एक रेल्वे सारखं क्षेत्र उरलंय की ज्यामध्ये पूर्ण गव्हर्नमेंट ओनरशिप आहे, अजून प्रायव्हेटायझेशन तितकं झालेलं नाही. तरी पण आपण मेट्रोच्या माध्यमातून वगैरे पाहतो की आपण टेंडर देऊन त्या ठिकाणी प्रायव्हेट प्लेयर्सना अलाउ केलेलं आहे. तर हे हळूहळू झालेली प्रोसेस आहे. कारण एक भीती कायम अशी असायची लोकांना आणि समाजाला. म्हणजे तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर तुम्ही औद्योगिक क्रांती ऐकलंय ना, आपण शाळेत नेहमी इतिहासात ऐकलेलं आहे की औद्योगिक क्रांती झाली, स्टीफनने शोध लावला वाफेच्या इंजिनाचा आणि मग पुढे ते सर्व. तर त्या औद्योगिक क्रांतीचा जर डिटेलमध्ये कधी इतिहास वाचायला मिळाला तर तो नक्की वाचा. त्या औद्योगिक क्रांतीचा इतिहास जर तुम्ही म्हणजे हॉब्समन किंवा अशा चांगल्या लेखकाने लिहिलेला वाचलात तर लक्षात येतं की त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर शोषण, एक्सप्लॉयटेशन लेबर्सचं झालं. ठीक आहे, एका लेवलपर्यंत असे इंडस्ट्रियलिस्ट झाले होते तयार की जे सगळ्या जगाचं राजकारण कंट्रोल करायचे, जगामध्ये कोणत्या देशाचं कोणासोबत युद्ध होणार हे ठरवायचे, त्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे ठरवायचे, एवढ्या ताकदीचे इंडस्ट्रियलिस्ट तयार झाले. आणि मग त्यामुळे एक स्वाभाविक भीती लोकांमध्ये बसली की माणूस श्रीमंत होत गेल्यानंतर तो सगळं कंट्रोल करतो, मग त्यासाठी लोकांचं काहीतरी नियंत्रण त्याच्यावर असलं पाहिजे. मग लोकांचं नियंत्रण कोण ठेवणार, तर लोक ज्याला निवडून देतात ते सरकार, त्या सरकारने ते नियंत्रण ठेवलं पाहिजे, अशी एक आयडिया त्यातून पुढे येत गेली. आणि मग तो पुढे जाऊन मग मार्क्सने त्याची वैचारिक मांडणी केलेली आहे आणि मग त्या मार्क्सवादातून पुढे अनेक देशांनी त्यावरती चालण्याचा प्रयत्न केला, ते सर्व आपल्याला माहिती आहे. मेक इन इंडिया सारख्या विषयांच्या बाबतीत